आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील. आजची कहाणी आहे वहिदा भाभी. वहिदा एक 40शीतली स्त्री, 2 मुलांची आई, तरी पण दिसायला मात्र 21च्या मुलीही झक मारतील असं ते सौंदर्य. स्त्री 40शीत सौंदर्याच्या ज्या वळणावर जाते त्याला कुठलीच उपमा देता येत नाही. खरा शृंगार हा 40शीतल्याच बाईचा, बाकी सगळं भातुकलीसारखं. 40शीतली स्त्री म्हणजे बिर्याणीसारखी. मागच्या 2 वर्षापासून आमची ओळख हळू नात्यात बदलत होती. वहिदाचा नवरा दुबईला राहतो. ती मूळची दिल्लीची, थाटात वाढलेली. तिचं शिक्षण दिल्लीतलं. दोघांनी लग्न झाल्यावर पुण्यात नोकरी धरली. 2 मुलं झालीत. त्याच दरम्यान वहिदानी नोकरी सोडून फुल टाईम होम मेकर झाली. आधी ते कोथरूडला कुठेतरी भाड्याने राहत होते, पण 2 वर्षापूर्वी इथे स्वतःचं घर घेऊन राहायला लागले. मी सुद्धा स्वतःचं घर मिळालं म्हणून इथे राहायला आलो. 2 वर्षापासून आमची ओळख होती, पण तेवढ्यापुरताच हाय हॅलो. त्याच्या पलीकडे कधीच गेलीच नाही. पण या होळीला मात्र हे शेजारपण एका नात्यात बदललं. मी रंगपंचमी खेळून घरात येत होतो व ती दार उघडून समोर आली. हातात रंग होताच, नाही म्हटलं तरी ओळखीही होती. जरा दारूही चढवली असल्यामुळे हिंमत आली. भाभी होली है, रंग तो लगाना ही पडेगा. वाटलं ती नको म्हणेल व आपल्याला चुपचाप घरात जावं लागेल, पण ती ठरली दिल्लीकर म्हणजे अगदी कर्ज काढून दिवाळी साजरी करणारे, उत्सवी स्वभावाचे. तीही शिकताना दिल्लीची गल्लोगल्ली रंग खेळलेली. माझ्या तोंडून शब्द संपायच्या आत पुढे येऊन मला रंगाने माखून खिदळत मागे सरकली. ती आपला बावळटासारखा नुसता विचारतच राहिलो व ती मात्र काम फते करून खिदळत होती. माझ्यातला पुरुष जागा झाला. आता मात्र तिला रंगाने भरवल्याशिवाय माघार घेणे अशक्य होतं. मी कूच केली. ती खिदळत घरात शिरली. तसंही तिचा नवरा नसतोच. ती खिदळत हसत थेट बेडरूममध्ये धावली. दरवाजा लावणार तेवढ्यात हात पुढे केला व तिचा हात धरला. माझ्या डाव्या हातात तिचा हात, उजव्या हातात रंगाची पुडी. रंग लावायला म्हणजे डाव्या हातात धरलेला तिचा हात सोडणे क्रमप्राप्त होते, पण ती भारी चतुर निघाली. संधीचा फायदा घेऊन माझ्या हातातलं रंग माझ्यावरच उलटवलं. काही रंग खाली सांडला. पुडी सुटून पडली. आता मात्र माझ्यातला मर्द जागा झाला. मी तिला दोन्ही हातांनी जवळ ओढलं. तिला घट्ट दाबून धरलं व खालील रंग उचलू लागलो. ती परत सटकली व शेजारच्या टेबलावरती जगभर पाणी माझ्या अंगावर ओतलं. आता मात्र माझ्यातला पुरुष पूर्ण जागा झाला. तिला दोन्ही हातांनी उचलून धरलं व सरळ बाथरूममध्ये नेऊन शॉवर चालू केला. तिच्याही अंगातून लाही धावत होती. तिने पाण्याचे चाळे सुरू केले. दोघेही चिंब भिजलेलो. अंगात टी-शर्ट व तिच्या अंगातील गाऊनमुळे सगळंच कोरीव दिसत होतं. पाणी खेळताना माझा हात तिच्या छातीवरून कित्येक वेळा फिरला. तिची तक्रार मुळीच नव्हती. उलट तिने जलक्रीडेत रंग आणण्याचे काम चालू ठेवले. मी सरळ तिच्या ब्लाऊजमध्ये हात घातला. नी प्लीज नको, वो नाही. मी मात्र आता ऐकायच्या मूडमध्ये नव्हतो. दोन्ही हातांनी तिचे बॉल दाबायला सुरुवात केली. वरून शॉवरचं पाणी चालू होतं. दोन्ही स्तन दाबायला सुरुवात केल्यावर तिचा श्वास गरम व तीव्र जाणवत होता. हे सगळं चालू असताना खाली बाबूरावांनी उचल खाल्ली. तिच्या डोळ्यात आता एक झिंग जाणवत होती. उसासे चालू झाले. तीव्रतेने किंचाळणारी बाई आता मंद मंद मदहोशीचे आवाज काढत शरीरातील लाही वाढवत होती. मी माझा बाबूराव तिच्या पोटावर गाडून जोरात दाबू लागलो. बाबूरावच्या स्पर्शाने ती सुखावून गेली. तिच्या ओठांवर ओठ ठेवून चुंबनाच्या कित्येक फैरी झाडल्या. दोघांच्या जिभा एक दुसऱ्यांना आलिंगन देत होत्या. आता तिलाही स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. तिने हात पुढे करून माझ्या पॅन्टची झिप काढली व बाबूरावला हातात घेतलं. आत येताना दरवाजा लावला नव्हता याची दोघांनाही जाण होती.
पण प्रकरण एवढं होईल हे माहीत नव्हतं. 2 मिनिटं थांबा असं म्हणून ती बाबूरावचं चुंबन घेऊन दाराकडे धावली. दार लावून लगेच हजर. आता आम्ही दोघेही एकमेकांच्या अंगाची इच्छेच मुखस्वाद घेऊ लागलो. माझ्या तोंडाची तिची जीभ कधी स्तन तर कधी तिच्या मांडीवर चावा घेणे तर कधी तिची मान चाटणे चालू झाले. तीही तेवढ्याच जोमाने प्रतिसाद देत होती. तिला अलगद उचलून बेडरूममध्ये नेऊन तिच्या बेडवर आपटलं. आता दोघेही निर्वस्त्र होऊन एकमेकांना चाटू लागलो. तिने माझा बाबूराव आपल्या तोंडात घेतला होता. माझ्यासाठी अनुभव नवीन नव्हता, पण अनुभूती नवीन होती. ती शिश्रावरून जीभ फिरवू लागली. मी तिच्या स्तनांना दाबू लागलो. दोघांचंही भान हरवलेलं. माझ्या बाबूरावला तोंडात घेताना तिच्या डोळ्यात पाणीचे थेंब तरवळून जात होते. जाडजूड बाबूराव तोंडात घुसताना तिचा श्वासच अडकत असे, पण तीही पट्टीची ओरल सेक्स करणारी होती. तिला तसंच बेडवर झोपून आधी तोंडाची जुदाई चालू केली. तिच्या तोंडात पूर्ण टाईट व 6 इंच रॉड घुसत होता. मी जोराजोराने तोंडाला झवू लागलो. तीही मस्तीत सगळं घेऊ लागली. 5-10 मिनिटं तिच्या तोंडाला झवल्यानंतर बाबूराव बाहेर काढला. दोन्ही पाय वर धरून माझ्या जवळ ओढलं. तिची योनी केसाळ झालेली होती. नवरा नसला की बाया केस काढत नाहीत, ते आज कळलं. बोट सरळ योनीत घुसवलं. बया जोरात किंचाळली, ओरडू लागली, पण मी आपलं बोट घुसवीतच होतो. बोटाने झाल्यावर दोन्ही पाय फाकवले व बाबूराव एकदाचा घुसवला. किंचाळत उसळली, पण लगेच तिच्या अंगावर स्वार होऊन इथेच तिच्या 2 वर्षात न झालेल्या योनीत माझा बाबूराव फणकारत फिरत होता. प्रत्येक स्ट्रोक सोबत तिचं चित्कारणं मला सेक्सचं वेगळं टीक अनुभव देत होतं. अशा प्रकारे इथेच जुदाई करून आम्ही दोघेही आता शांत झालो. बाबूरावमधून पांढऱ्या पाण्याचा निघालेला फवारा तिच्या पोटावर सोडला व दोघेही 15 मिनिटं तसेच पडून होतो. हे सगळं झाल्यावर मी बोललो, आप मुझे पहले से ही अच्छी लगती हो, पर मुझे अंदाजा नहीं था कि कभी आपको चोदने भी मिलेगा. हाँ, लेकिन मुझे पता था आपको बाथरूम में मुठ मारते समय मैंने कई बार देखा है. तभी से मुझे पता था कि एक दिन आपसे ज़रूर चिदवाऊंगी. आजपासून रोज वहिदाच्या बेडरूममध्ये माझी हजेरी असे. वहिदा मधल्या काळात दुबईला जाऊन आली, पण आल्यापासून तिची माझी एकदाही भेट वा नीट बोलणंही झालं नाही. एरवी आम्ही रोज भेटणारे, किमान एक तरी किस घेतल्याशिवाय न झोपणारे, पण या वेळेस हे सगळं थांबलं होतं. दुबईवरून येताना तिच्या सोबत नणंद व सासू आली होती. तरी अधेमध्ये एखादा समस किंवा फोन व्हायचा, पण तिचं चुंबन घेतल्याला बरेच दिवस उलटले होते. मी रोजच्या सारखं संध्याकाळी 8 वाजता एक रमचा खंबा घेऊन घरी आलो. वहिदा तर सासू असेपर्यंत हाती लागणार नव्हतीच. 2-4 निळे सिनेमे आणले होते. रमचा पेला भरला. निळा सिनेमा चालू करून मस्तपैकी वहिदाच्या स्वप्नात रंगून रमचा एक घोट रिचवत होतो. 1-1.5 तासापासून हे चालू होतं. बाहेरच्या दारावर कुणीतरी बेल वाजवली. जाऊन बघतो तर काय, वहिदा दार उघडून मेणाचा पुतळा निरखत होतो. क्यों, क्या चल रहा है? कुछ नहीं डार्लिंग, तेरी यादों में तारे गिनते खत्म हुए, अब समंदर की बारी है. वहिदा दारातच. आज कैसे क्या रास्ता भटक गई? तिने या प्रश्नाचं उत्तर न देता माझ्या गळ्यात हात घालत माझ्या घराचं दार लोटलं. माझ्या मानेत हात घालून तिचे दोन्ही ओठ माझ्या ओठावर ठेवले.
मी तिच्या कमरेत हात घातला, जवळ ओढून ओठांचा चावा घेतला. दारूची झिंग तिच्या पुढे फिकी पडली. आता खरी झिंग चढत होती. सासू माँ, वो आज ही दिल्ली गई, बच्चे भी साथ गए. 2 दिन में मैं भी जाऊंगी, 2 सप्ताह के लिए. हे सगळं बोलणं चालू असताना मी तिच्या पोलक्यांची हुक सोडवत होतो. ती माझ्या पॅन्टमध्ये हात घालून बाबूराव हातात धरला होताच. तिचे दोन्ही स्तन आता माझ्या जिभेला आस्वाद देत होते. आता बाबूराव अधिक कडक होऊ लागला. मी आपला उभाच तिथे स्तन तोंडात घेऊन खेळत होतो. न राहून ती थोडंसं मागं सरकली. दोन्ही गुडघ्यावर बसून बाबूराव हातांनीच जवळ ओढला. तिने स्वतःच माझा बाबूराव तोंडात कोंबून घेतला. मी मात्र तिच्या तोंडाला जवत होतो. प्रत्येक स्ट्रोकनी तिची थोडी मागे ढकलली जात होती. पण तिला बाबूराव चघळण्यात स्वर्गसुख मिळे. 10-1 मिनिटं तोंडाची जवाजवी झाल्यावर तिला उचलून सरळ बेडरूममध्ये नेलं. बेडवर सरळ झोपून तिचे दोन्ही पाय फाकविले. आज बोट टाकण्यात वेळ दडवण्याची इच्छा होत नव्हती, कारण बऱ्याच दिवसांनी वहिदा नागडी होऊन माझ्या बेडरूमवर पडली होती. सरळ आपला बाबूराव तिच्या योनीवर ठेवला. आता घुसवण्यासाठी आधी 2-3 वेळा योनीवर नुसताच कडक कडक बाबूराव घासू लागलो. बाबूरावच्या घर्षणाने बयो चित्कारू लागली. शेवटी एकदाच बाबूराव तिच्या घुसवून दिला. वहिदा किंचाळली. आज माझा बाबूराव तिचा फाडत आत बाहेर होत होता. ती प्रत्येक स्ट्रोकवर एक आनंदाचा चित्कारा सोडून मला स्ट्रोक जोरात मारायला भाग पाडत होती. तिचे दोन्ही स्तन हाताने घट्ट दाबून धरले व खाली तिच्या बाबूराव घुसळत होतो. उजव्या हाताचा बोट तिच्या तोंडात दिला. ती आता बोट चोखत होती व खाली स्ट्रोक चालू होते. हे हदके मिनिट चालत व एकदाच फवारा सोडला. तिच्या अंगावर पडून 10-5 मिनिटं नुसतं चाटाचाटी केली व एक राऊंड संपला. दोघेही बाथरूममध्ये जाऊन धुवून पुसून परत बेडरूममध्ये आलो. आज कपडे घालायचे नव्हतेच. रमच्या बाटलीकडे हात करून काय आहे असं विचारलं. मी लगेच तिला तसंच उचलून हॉलमध्ये नेलं व रमचा एक पॅक तयार भरला. ये रम है, इसे पीने से जुदाई में और मज़ा आएगा. चल वहीदा एक घुट मार. नहीं, मुझे दारू पीने की आदत नहीं है. कुछ नहीं होता यार, पी के तो देख. नहीं, तुम पियो, मैं बैठती हूँ. कसलं बैठती हो. एक तरी ती माझ्या पुढे नागडी. वरून तिचे दोन्ही आंबे मध्ये मध्ये तोंडात घेताना माझा बाबूराव परत उसळत मारायचा. मी माझा ग्लास फुल्ल भरला. वहिदाला मांडीवर घेऊन तिच्या ओठांचं चुंबन चालू केलं. आता आम्ही दोघेही विवस्त्र सोफ्यावर बसून मनसोक्त एकमेकांच्या शरीराशी खेळत होतो. वहिदा माझ्या मांडीवर बसून आंबे माझ्या तोंडात देत होती. मी दोन्ही हात तिच्या गांडीला विळखा घालून धरले होते. एक बोट तिच्या गांडीत घुसडून आत बाहेर करू लागलो. गांडीत बोट घुसल्यावर वहिदा चित्कारत होती, अरे उसमें उंगली मत घुसाओ, दर्द होता है. लेकिन मुझे तुम्हारी गांड बड़ी अच्छी लगती है, तो उसमें उंगली थोड़ी ना घुसाते. मुझे दर्द होता है, प्लीज उंगली बाहेर निकालो. पण मी तिचं काही ऐकणार नव्हतो. एक बोट पुरेसा वाटत नव्हता, कारण बोट घुसल्यावर तिच्या अंगात वीज धावत होती. मी आता 2 बोटं घुसडवली. प्लीज रवि, अब बहुत दर्द हो रहा है, अपनी उंगलियां निकालो, चाहे तो मेरी चूत फाड़ डालो. मैं आपका बाबूराव को चूसूंगी, प्लीज मुझे दो. वहिदानी वाकून माझा बाबूराव तोंडात घेतला. मी तिच्या गांडीवरून आपले दोन्ही हात फिरवू लागलो. तिचा श्वास कोंडला जात होता, तरी बाबूरावला तोंडातून बाहेर न काढता मोहजुदाई चालू होती. तिची जीभ माझ्या बाबूराववरून फिरू लागली. मी मात्र आपला रमचा ग्लास
उचलून तोंडाला लावला. वहिदाच्या तोंडात बाबूराव, माझ्या तोंडात रमचा पेला. ती फुटकारत होती. दोन्ही हातात बाबूराव धरून खेळत होती. मी वाकून तिचे आंबे धरले, उचलून मांडीवर बसवलं आणि रमचा ग्लास तिच्या ओठाला लावला. नहीं, मुझे नहीं पीना. अरे मजा आएगा, पी के तो देख. नाही, तीच नाही अन माझं पी. यामध्ये मी तिच्या अंगावर रमचा ग्लास रेचवला. सगळा अंग रमनी भरलं. मी वहिदाच्या मानेवर पडलेली रम चाटू लागलो. वहिदा उसासे टाकत होती. तिचे दोन्ही आंबे 2 हातात घेऊन स्तनावरील रम चाटायचा आनंद घेताना वहिदा मात्र माझा बाबूराव हातात घेऊन खेळू लागली. शेवटी उठून अजून 1 ग्लास भरला व वहिदाच्या तोंडात डाल लावला. आता मात्र तिचा विरोध कमी झाला. दोघेही आळीपाळीने 1-1 घोट पीत अंगाचे चाळे करत बेडवर पडलो. अर्धा तास रमचे सिप मारत एकमेकांना वेटोळे मारून झाले. आता परत बाबूराव टाईट झाला. वहिदा माझ्या अंगावर बसली. बाबूराव हातात घेतला व तिच्या बबलीत घातला. आता वहिदा माझ्यावर बसून झवून घेत होती. मी खालून धक्के देऊ लागलो. वहिदा जोर जोरात उसासे टाकायची आणि स्ट्रोकही मारू लागली. 10 मिनिटात थकून ती आडवी झाली. आता तिच्यावर चढून जाऊ लागलो. शेवटी फवारा सोडला. तिच्या मांड्यावरून लोट वाहू लागले. तिच्या अंगावर पडून घामाच्या थारांनी चिंब झालेले 2 शरीर एकमेकांना घट्ट मिठीत धरून शांत झाले. आजपासून पुढचे 2 दिवस सतत रात्र नुसतं दारू व झावाडकी चालू होती. ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेत राहा रात्रीच्या चावट कथा या चॅनल्स बरोबर.